सुम्या पहिल्यांदा मी झेन आणलेली ना, माझी रिवर्स आलेली. कात्रज म्हणजे वानवडी गावामध्ये पोहोचलो आहे आणि एकदम लोकेशन एकदम जस्ट लावले आणि आता अक्षरशः कंटाळलो होतो आम्ही. सावकाश गाडी चालू आपली गाडी खाली कोण देतात आपले स्वतः दादा आणि एकदम लाईन बघा एकदम पद्धतशीर झाली म्हणजे एकदम पूर्ण भारी एकदम जोखीम आहेत, टेन्शनच नाही. एक गणपती घेऊन चालले एकदम मस्त लाईन बाय लाईन. कोणाला एकटा त्रास नको म्हणून ते प्लॅनिंग आहे मस्त. आणि तुम्ही देखील बघू शकता खूप मोठा. हाय गाईज, आय एम जॉन सिन्हा. तुम्ही बघताय जॉन सिन्हा 3 स्टार माय यूट्यूब चॅनल. तर भावानो आज आपण निघालेलो आहे गणपती बाप्पाची मूर्ती घेऊन कात्रजला चालू आहे, पुन्हा कात्रज. तर आजच्या भागामध्ये आपण बघणार आहेत ट्रान्सपोर्ट करणार आहेत आपण गणपती बाप्पाला पुन्हा कात्रजला. तर आम्ही चालू आहे. तर आता दादा आपला सुमिता स्वतः बसला गाडीवर. आज सचिन वालेकर नाही आपल्याकडे, सुमिता स्वतः आलेला आहे. गाईच आम्ही सुमितासोबत चालू. आणि आमच्याकडे आज नवीन माणूस आहे ते म्हणजे आपले भरजी आहेत, चारू भरजी म्हणून आहेत, फेमस आहेत. पण आपल्याकडे सहज मजा करायला आलेत. तर चला मी चालू दादाला घेऊन चालू कात्रज दाखवायला आणि कात्रजला जाऊन मजा करायला. आणि आता निघालो इकडनं. तर आता सध्या आपण आहेत खोपोलीमध्ये आपल्या खंडाला घाटामध्ये चढलेलो आहेत. तर अर्धच आपण नाश्ता करायसाठी थांबलो होतो. तर चला आपण नाश्ता पण करून घेऊ आणि आपण प्रवासाला चालू करतो. इथून आपल्याला आता 90 किलोमीटर आपल्याला राहिलेलं आहे. तर 90 किलोमीटर म्हणजे 1-1.5 तास आपल्याला लागेल पोहोचायला मित्रांनो. तर पोहोचूया आपण आणि एन्जॉय करूया. तर आपल्या या भागामध्ये त्याचा प्रवास करूया पुन्हा कात्रज गणपती बाप्पा ट्रान्सफर करूया. तर चला नाश्ता करून घेऊया. काम एकदम गरम मस्त आहे भजी खायला आलो आम्ही लोणावळ्यामध्ये. गरम गरम भजी खातो आम्ही. बहुत माकड आलेत, मंकी छोटे छोटे आहेत, मस्त एन्जॉय करतात. आणि आम्ही इकडे भाज्या खाऊन एन्जॉय करतोय. आणि दादा पर्यंत आला आमच्या पाठी, त्यांचे नाव दादाचा. या मित्रांनो आपल्याला चहा आहे मस्त की चहा पिवा लोणावळ्यामध्ये. आपण लोणावळा पावर हाऊस चहा प्यासाठी चहा पिऊन चहा कडक आहे. आमच्या पाठी आज भरजी आलेत आमच्यासोबत, ब्राह्मण आहेत दादीनं पण मस्त माणूस आहेत, छान पहिल्यांदा आलेत, नाश्ता करतात आणि आपला चहा आलेला आणि आपण चहा पिऊन घेतोय लोणावळ्यामध्ये. तर त्याला चहा पिऊन घेऊया. फायनली आमचा नाश्ता झालेला आहे मित्रांनो. आम्ही आता खोपोलीचा घाट चढतो आपल्या खंडाला आणि निघालो आम्ही इथे मस्त गरम गरम झालं निसर्ग स्नॅक कॉर्नर खाऊन झालं इथे गरम गरम मस्त मिळतं आम्हाला. तर निघालो मित्रांनो आमचा आता खंडाला घाट चढतोय. तर तुम्हाला दाखवतो खंडाला घाट. आणि आता आपल्याला इथून राहिला आहे 90 किलोमीटर जे आपलं लोकेशन आहे ते 90 किलोमीटर आहे फक्त. आणि आपल्याला 1 ते 1.5 तास जाईल पोहोचायला. आणि जर आपण चालू आता कात्रजला, तर कात्रज जाऊन आपल्या गणपती बाप्पाला खाली करूया. गणपती बाप्पा ट्रान्सपोर्ट होतात आजच्या ट्रिपमध्ये. तर कात्रजच्या इथे तर आपण कात्रज चालू आहे मित्रांनो. आणि चला बघा मस्ती मजा करतात छोटे छोटे. तर आपण जाऊया आता. गाईज आपली गाडी लावली आहे इथे आणि आपली गाडी बाप्पा बसलेत गप्प चिप्प मस्त आहे की बघा. गाडीत गणपती बाप्पा बसले आपले. ही आपली गाडी आहे, हिला घेऊन चालू आहे कात्रजला. तर आपण आता खंडालामधून निघतो आता मित्रांनो. सध्या तरी निघूया. आणि मग बघा साईडलाच बसलेत मस्त आहे की शांततेने. गाईज कडक काम. मित्रांनो आपला प्रवास झालेला आहे आणि चालू बघू शकता. नाश्ता वगैरे झाला तर त्याला घाट आपण चढूया. खंडाला घाट चढतोय आपण. तर मित्रांनो खंडाला घाट चढूया. आपला खोपोली खंडाला घाट आहे, खोपोलीचा फेमस आहे लोणावळा खंडाला. तर मित्रांनो चला एकदम वाव व्ह्यूज बघू शकता. मी हिरवगार संबंध झाला, एकदम पूर्ण हिरवगार झाला आहे निसर्ग, यालाच म्हणतात मजा. आणि एकदम थंड वातावरण इकडे आहे मित्रांनो. थंड वातावरणाची मजा घ्यायला तुम्ही नक्कीच लोणावळा साईडला या, एन्जॉय करून जा. चला आपण प्रवास करूया घाटाचा. Every day, late at night, not okay. All I want, and I pray, all I need are some better days. Fuck me, I'm looking in the mirror, so foggy, but I've never seen clearer. I don't really think anyone can save me, and honestly I'm not really sure I want saving. I like to be my own worst enemy. There's no risk if you don't try at anything, so I'ma just keep buying everything. See you in the next life, have to be a better me. I don't think that my head's on straight, gotta flip it and grip it and go and get an x-ray. What's wrong with me? I just feel weight pushing on my chest and it squeezes till I suffocate. Better change my mindset, meditate. It's pretty cool that I'm alive and have better days. I could walk, see, hear, I should celebrate. Think I could change my mind, maybe elevate. Living life, every day, late at night, not okay. All I want, and I pray, all I need are some better days. Yeah, all I need are some better days. 'Cause all I want, and I pray. फायनली आम्ही आता मित्रांनो उतरलोय लोणावळा सिटीमध्ये खाली. आणि वरून चालला आपला एक्सप्रेस रोड. आपला एक्सप्रेस रोड जायचं नाही कारण की एक्सप्रेस रोडने आम्हाला टोल जास्त पडतोय, तर आम्हाला टोल मागत जातोय. त्यासाठी आम्ही आता लोणावळ्याच्या सिटीमधून जाणार आहोत मित्रांनो. तर चला आपण थोडीशी लोणावळा सिटी बघूया आणि थोडीशी मजा घेऊया. चला एन्जॉय करू सिटीमध्ये जाऊ. चिक्की म्हणजे मित्रांनो लोणावळा चिक्की आणि मगनलाल चिक्की तुम्हाला माहिती आहे नक्कीच. तर याहून नक्की तुम्ही टेस्ट घेऊ शकता आणि बघू शकता मित्रांनो लोणावळा स्पेशल
मगनलाल चिक्की 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 मित्रांनो. तर आपण लोणावळ्यामध्ये आलो, एंट्री केली. आता इकडे सगळं चहा टपऱ्या आपण भेटणार आहेत बघायला. की हा टुरिस्ट पॉईंट बोलला तरी चालेल. की इथं प्रत्येक गाडी तुम्हाला थांबलेलीच भेटणार, नाश्ता चहा वगैरे घेऊनच जाणार. आणि इथे थंडी वातावरण चालू झालं आपल्याला, आताशीच आम्हाला थंड लागायला चालू झालं आहे. की इकडं यायचं म्हणजे हीच मजा आहे मित्रांनो, थंडी आणि वातावरण थंडगार. आम्ही आता मित्रांनो आपल्या सिटीमध्ये आलो आहे. लोणावळा सिटी तुम्हाला तर माहिती आहे नक्कीच, आणि नक्की माहिती असेल तर नक्कीच बघून घ्या. तरी देखील मी दाखवतो तुम्हाला माझ्याकडून तुम्ही माझ्याकडून तुम्ही पुन्हा बघा. तर चला आपला फायनली लोणावळा फेमस. टुरिस्ट लोक जास्त येतात मित्रांनो इकडं. आणि इकडनं तुम्ही आता जर राईट मारला तर तुम्ही बस स्टॉपला जाणार. लोणावळा बस स्टॉप भुशी डॅम फेमस असलेला. तर मित्रांनो चला एन्जॉय करा. आणि बघा टुरिस्ट लोक पण खूप गर्दी. आणि मगनलाल चिक्की तर फेमसच आणि नक्कीच फेमस आहे, आणि खरंच फेमस आहे. पाहिजे तर बघा नक्कीच फेमस मगनलाल चिक्की. तर गाईच याल मगनलाल चिक्की घ्या, पण पैसे भरायला लागतील, बाकी काय नाही. मी फक्त माझ्या तोंडातून तुम्हाला बोललो आहे की फेमस आहे म्हणून. तुम्हाला पाहिजे तर नक्कीच पैसे पे करून घेऊ शकता मित्रांनो. सॉरी आपलं काय स्वतःचं काय नाही ते. आपण फक्त एक लोणावळा लोकेशन बघतोय की आपण या लोणावळ्यातून चाललो आहात कात्रज सिटीला. आणि कात्रज सिटीला आपल्याला गणपती बाप्पाचे मूर्ती घेऊन जायचं आपल्याला, आणि तिथे आपल्याला अनलोडिंग करायची आहे. तर ते देखील तुम्हाला दाखवतो यावेळी अनलोडिंग. तर चला थोडंसं प्रवास लोणावळा सिटीचं बघूया, थोडीशी मजा घेऊया. सिटी बघायला तर पाहिजे मित्रांनो, आणि एन्जॉय खरंच वाटतं, मस्त वाटतं, मजा येतं. तर थोडंसं आणखी मजा. लोणावळा कारला टोल नाका आला. आपण लोणावळाचं सिटी आपण सोडली आणि बाहेर पडलोय मस्तपैकी. आणि आता आपल्याला कारलाचा टोल नाका लागला. ह्याला कारला टोल नाका म्हणतो आम्ही. रेल नाव तर माहिती नाही, परंतु या स्पीड ब्रेकरला वाड्या तर गाईज बघू शकता आपला कारला आला. एकविराईचं मंदिर मित्रांनो, घ्या दर्शन. आई एकविराईचा उदो. तर मित्रांनो चला कारल्याला चालू आम्ही. कारल्यावर निघालो. आई एकविराई पाहू ग नवसाला चाललो आम्ही गणपती बाप्पा घेऊन कात्रजला. तर मित्रांनो सर्वात बेस्ट, सर्वात अतिसुंदर आणि युनिक असलेला रस्ता म्हणजे हा आमचा कारला लोणावळा रोड. एकदम भारी जिवलग मित्र आमचा, लय जुना आणि लय अति मनातून आवडलेला. बघू शकता मित्रांनो एकही खड्डा नाही बघा, आणि एकदम मस्त निवांत स्मूथ मध्ये चालली गाडी. असं रस्ता जर असतील तर आम्ही कुठेही निघायला मोकळत असतो मित्रांनो. तर चला थोडा प्रवास करून घेतोय आणि पुढचा प्रवास आपण बघूया. ओनली लोणावळा नका, लोणावळा खूप मोठा आहे. चला पुढं पण जाऊ. नाईस निसर्ग मित्रांनो, एकदम कडक बघू शकताय. लोकल ट्रेन चालली आपली. निसर्ग बघू शकता मित्रांनो कसला कडक वाटतंय. पुणे लोणावळा लोकल चालली आणि गेली दिसत नाही मित्रांनो, गेली. कडक सीन. तर मित्रांनो एन्जॉय. लोणावळा कामशेतला आम्ही आलो मित्रांनो. गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो तलेगाव गणपती बाप्पा आलेले आहेत. तर आपला टोल नाका लागला आहे, आणि टोल नाक्याला आम्हाला खूप मोठी ट्रॉफिक लागलेली आहे मित्रांनो. काहीच बेकार पहिल्यांदा पाहिली ही ट्रॉफिक टोल नाक्यावरती. तलेगाव टोल नाका आलेला आहे मित्रांनो. अक्षरशः खूप ट्रॉफिक लागली मित्रांनो, खरंच बेकार ट्रॉफिक आहे टोल नाक्यावरची. तलेगाव टोल नाका फर्स्ट टाइम मला एवढी ट्रॉफिक लागलेली मित्रांनो, जामच ट्रॉफिक आहे. बापरे आलाय टोल नाका आलाय गाईस. चला टोल नाक्यावर जाऊन पहिला टोल फाडून निघूया इथून. खरंच ट्रॉफिक जाम लागली. नंबर आला आपला टोल नाक्यावरी. चला मित्रांनो टोल नाका पास करूया. ते टोल नाक्याच्या मध्ये स्पीड ब्रेकर ठेवले जोर मोठे, त्यामुळे आपल्या गाडी काढता येत नाही, कारण की गणपती बाप्पा जोरात हालतात म्हणून गाईस. चलो उघडा मित्रांनो उघडा. टाईम ना आमच्याकडे, लवकर. फायनली उघडले आहे गेट. चला आम्ही चाललो. निघालो घेऊन दत्ताची पालुकी. चला आता देहू रोड वरून पुणे सिटीमध्ये एंट्री करतोय. पिंपरी चिंचवडवरून आपण आता निघत जाणार आता इकडनं. तर बघूया जरा सिटी देहू रोड वरून आलो आपण सरळच. तर आपण आता पिंपरी चिंचवडवरून निघणार आहोत कात्रजला जाण्यासाठी. इकडनं थोडं आम्हाला अंतर कमी दाखवलंय, ट्रॉफिकचं अंतर कमी दाखवलंय. तर चला जाऊ जरा सिटीतून. काही सिटी बघू शकता मित्रांनो, सिटी आपण फिरत आहोत पुण्यामधून पिंपरी चिंचवड. आता आपण सिटीतून जाऊया. सुंदर सिटी म्हणजे पिंपरी चिंचवडची मित्रांनो बघू शकताय. थोडीशी आपण सिटीचा मजा घेऊया, थोडंसं हलकंसं मजा घेऊन सिटी पाहूया. चला मित्रांनो सिटी पाहू.
आम्ही. तर रस्ता तुम्ही पाहू शकताय थोडंसं स्पेशल टाकला आम्ही. डेंजर रोड असे रस्ते आम्हाला नको गणपती बाप्पाला. तर गाईज बघू शकताय पोहोचतो लोकेशनला पोहोचलो आम्ही जस्ट. पूर्ण चालू आहे थोडासा प्रवास डेंजर कामाचा. खतरनाक खतरनाक भाई कडक. पोचलो आम्ही आणि आमच्या गणपती कार्यक्रमामध्ये आमची पोरं पण भरपूर आहेत मित्रांनो. आणि बघा भरपूर गणपती आणतात. मस्त आहे की मोठा आहे. मोठा स्टॉल आहे एकदम छान आहे. आता आपले देखील गणपती बाप्पा इथे उतरणार आणि आमची आता गाडी खाली करायला पटापट चालूच झाले मित्रांनो. तर या लागू द्या गाडी. मित्रांनो आता आम्ही कात्रज म्हणजे वानवडी गावामध्ये पोचलो आहेत आणि एकदम लोकेशनमध्ये एकदम जस्ट लावलं आहे. आणि आता अक्षरशः कंटाळलो होतो आम्ही सावकाश गाडी चालून. आणि आता एकदमच बोरिंग झालं आणि जाम मला लागली भूक. आता एकदम बरं साईडला नाश्ता करायसाठी एकदम टपऱ्यात आहेत आपल्यासाठी. तर टपऱ्यात जाऊन नाश्ता करूया. आणि आता आपली या पोरांची लाईन लावली गणपती बाप्पा खाली करा. एकदम मस्त वाटला तुम्ही बघू शकताय. तर आपली गाडी खाली करून देतात आपले स्वतः दादा. आणि एकदम लाईन बघा एकदम पद्धतशीर चालली. म्हणजे एकदम पोरं पण भारी एकदम जोकिंग आहेत. काही टेन्शनच नाही. एक गणपती घेऊन चालत एकदम मस्त लाईन बाय लाईन. कोणाला एकट्याला त्रास नको म्हणून त्यांचं प्लॅनिंग आहे मस्त. आणि तुम्ही देखील बघू शकताय खूप मोठा स्टॉल आहे हा. आणि खूपच मोठा स्टॉल आहे. खूपच मूर्त्या पण लावल्यात बघा एकदम लाईन बाय उंचापासून खालीपर्यंत. आणि एकदम पोरं चोकिंग एकदम कॉमेडी वाईज. आपला मामा थांबलाय पाल्या उचलून पहिले एक साईड टाकून द्या मामा. तर मित्रांनो फायनली आमची गणपती बाप्पाची गाडी झाली खाली. आता आम्ही निघालो आमच्या गावी जायला. मित्रांनो बघा पोरं देखील दमली. सगळं मित्रांनी खाली केली एकदम मस्त. खूप दमलेत पोरं काय वाटत नाही. पोरं होती म्हणून पटापट आमची गणपती बाप्पाची गाडी झाली खाली. आणि आता ह्यांचं परत उद्या परवा ह्यांचा परत एकदा पुन्हा काम आणायला आगायचंच. की हे पूर्ण आता गणपती बाप्पा पूर्ण सेटअप करतील असे पूर्ण पद्धतीत लावतील. बघू शकता एकदम मस्त आहे की खूपच गणपती बाप्पा आहेत. आणि हे पण लावतील. तर त्याला मित्रांनो भेटलो आम्ही मस्त की जावं तर आपल्या आमच्या गावी. तर दादा थँक्यू आमची गाडी खाली केल्याबद्दल. तर आता आम्ही निघू इथून. तर यांना आम्ही थोडंसं पेंडा दिला आहे ना. थँक्यू यांना गणपती बाप्पा इथून पण याला द्यायला लागतो. त्यांना ते पॅक करून देतील ते. तर आमचे दादा पण दमलेत. तर आता आम्ही पण जाऊ आणि आता आम्ही एक हॉटेलला थांबू कुठे जेवण करू मस्त की. इकडचं सगळं बंद झाले. आता आपल्या रस्त्यात जाऊन जेवू आणि आता आपण निघू इथून मित्रांनो. मस्त वाटलं कसं वाटला प्रवास आपला सांगा नक्कीच कमेंट करून. चला भेटू नेक्स्ट बाबा. थँक्स फॉर वॉचिंग.